नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. कोल्हापूर सबजेलजवळ मृत्यूचा सापळा. ऐतिहासिक बुरुजावरील बांधकाम धोकादायक स्थितीत. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत प्रशासन नेहमीच मोठमोठ्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र दुर्लक्षाचे चित्र दिसून येत आहे. कोल्हापूर सबजेल पार्किंग एंट्री गेट जवळील ऐतिहासिक बुरुजाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो पर्यटक आणि भाविकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कोल्हापूर हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे शहर असल्याने दररोज हजारो भाविक महालक्ष्मी मंदिर येथे दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या वाहनांसाठी सब जेल शेजारील जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला ऐतिहासिक बुरुज सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. या बुरुजावर मोठ्या प्रमाणात झाडे आणि वेलींनी विळखा घातला आहे. त्या झाडांच्या मुळांमुळे दगडी बांधकामात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. परिणामी बुरुजावरील दगडी रचना पूर्णपणे खिळखिळी झाली असून काही दगड आधीच सैल झाले आहेत. त्यामुळे हे बांधकाम कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या बुरुजाच्या खालील मार्गातून दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. भाविक आपली वाहने पार्क करून याच मार्गाने मंदिराकडे जातात. अशा परिस्थितीत बुरुजावरील दगड निखळून पडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे. कोल्हापूरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या बुरुजावरील वाढलेली झाडे काढून दगडी बांधकामाची दुरुस्ती करावी, तसेच परिसर सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही कोल्हापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. इंडियाचा आवाज न्यूजसाठी श्रीनिवास काटवे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.